अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। फडणवीसांची भाजप प्रवेशाबाबत नव्हे तर कारखान्याच्या कामासाठी मदतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची अभिजित पाटील यांची माहिती। कारखाना वाचवणं हे महत्त्वाचं आहे। निवडणुका दर 5 वर्षांनी येत राहतात, पाटील यांचं वक्तव्य। औरंगजेब किंवा याकूबचा उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं। उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका सोडून राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत असल्याचीही टीका। शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार उद्या कोल्हापूरमध्ये येत आहेत। गांधी मैदानातील सभा न भूतो न भविष्यती अशी असेल, जनतेचं ठरलंय। त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली असली तरी त्याचा फरक इथे पडणार नाही, मालोजी राजे यांची प्रतिक्रिया। भाजपला महाराष्ट्रात विजय मिळेल असा विश्वास नाही, म्हणून 5 टप्प्यात निवडणुका जाहीर झाल्या। महाराष्ट्रामध्ये किमान 10 वेळा मोदी येतील, मात्र मोदी आल्यानं काही फरक पडणार नाही। सतेज पाटील यांची मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका। राजर्षी शाहू महाराजांचा विचार दिल्लीत पोहोचला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची भावना, मात्र मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरात का बसले कळत नाही। शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचाराला ते विरोध करतायत का? सतेज पाटील यांचा शिंदेंना सवाल। छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी कुटुंब उतरलं। चंद्रकांत खैरे यांच्या पत्नी आणि आई एकत्र येऊन प्रचार करतायत, तर संदीपान भुमरेंच्या प्रचारासाठी नणंद भावजा एकत्र। मतदानानंतर नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या घरासमोर होर्डिंग्स लागले। यंदा विदर्भात चमत्कार घडणार या आशयाचे होर्डिंग्स। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गद्दारांच्या हातात देणारे राहुल नार्वेकर उमेदवार असतील तर 2 लाखांच्या फरकाने त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही। ठाकरे गटाचे प्रतोद अजय चौधरींचा नार्वेकरांना इशारा। अनिल देसाईंनी आपला नकलीपणा दाखवला। महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंची अनिल देसाईंवर टीका। काँग्रेसच्या दबावामुळे अनिल देसाई सावरकरांच्या स्मारकात आले नाहीत, शेवाळेंचा टोला। धुळ्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन सहभागी। सुभाष भामरेंचा 3ऱ्यांदा विजय निश्चित, मंत्री महाजन यांना विश्वास। एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी 12 मतदारसंघात लढत, यामुळे वंचितला फायदा। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। बीडच्या नाळवंडीमध्ये पंकजा मुंडेंचं भाषण सुरू असताना जोरदार पाऊस। भर पावसातही पंकजा मुंडेंकडून भाषण। पाऊस आला म्हणजे बीड जिल्ह्याचा उज्ज्वल विकास होणार आणि उज्ज्वल भवितव्य असण्याचे संकेत। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची काल रात्री वकील संघटनेसोबत बैठक झाली। या बैठकीत उदयनराजेंनी भाजपला मतदान का महत्त्वाचं आहे हे सांगताना त्यांच्या पाठीशी वकील संघटनेने राहावं असं आवाहन केलंय। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा। जोरदार शक्तीप्रदर्शन करत रमेश कदम यांच्याकडून भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।